सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण PYQ सिरीज पार्ट 1 मध्ये जे प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे इलेक्ट्रिकल टेक्निशियनचे जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये जे येणारे जे क्वेश्चन होते ते यामधून आपण कव्हर करणार आहोत. तर नक्कीच या चॅनलला जॉईन करा. पहिला प्रश्न बघूया. विच रेक्टिफायर रिक्वायर 4 डायोड, म्हणजेच कोणत्या रेक्टिफायरला 4 डायोडची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक सी फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. प्रश्न क्रमांक 2, द इंडक्शन कॅप स्ट्रक्चर इज यूज्ड इन. इंडक्शन कॅप स्ट्रक्चरमध्ये वापरली जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मोहो रिले. प्रश्न क्रमांक 3, द पॉवर इन अनबॅलन्स 3 फेज 4 वायर सर्किट कॅन बी मेजर्ड बाय युझिंग मेथड. कुठल्या मेथडनुसार आपण असंतुलित 3 फेज वायर सर्किटमधील पॉवर मोजली जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3 वॅट मीटर. प्रश्न क्रमांक 4, पॉवर ट्रान्सफॉर्मर आर डिझाईन विथ. पॉवर ट्रान्सफॉर्मर कशा पद्धतीने डिझाईन केला जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हाय लिकेज रिलॅक्टन्स. प्रश्न क्रमांक 5, द व्होल्टेज स्ट्रेस इज मॅक्झिमम इन अ केबल. म्हणजेच केबलमध्ये व्होल्टेजचा ताण जास्तीत जास्त असतो. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कंडक्टरच्या पृष्ठभागावर. बघूया. 60 किलोमीटर भूमिगत वीज पारेषण प्रणालीमध्ये सर्वोत्तम पारेषण प्रणाली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी DC ट्रान्समिशन सिस्टम. प्रश्न क्रमांक 6, वेन अल्टरनेटर इज रनिंग ॲट अ लीडिंग पॉवर फॅक्टर अँड द लोड इज रिमूव्ह, द टर्मिनल व्होल्टेज ऑफ अल्टरनेटर विल. म्हणजेच काय? तर जेव्हा अल्टरनेटिंग लीडिंग पॉवर फॅक्टरवर चालत असतो आणि लोड आपण काय केला काढून टाकलेला आहे, तेव्हा अल्टरनेटरचा टर्मिनल व्होल्टेजवर काय परिणाम होणार? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. तर व्होल्टेज काय होईल? या ठिकाणी कमी होईल. प्रश्न क्रमांक 7, ड्युरिंग हंटिंग ऑफ सिंक्रोनस मोटर. म्हणजेच सिंक्रोनस मोटरच्या हंटिंग दरम्यान कोणते परिणाम होतात? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॅम्पर बार डेव्हलप टॉर्क. म्हणजेच डॅम्पर बार जो आहे तो टॉर्क काय करेल? डेव्हलप करेल. प्रश्न क्रमांक 8, द डायइलेक्ट्रिक लॉस ऑफ कॅपॅसिटर कॅन बी मेजर्ड बाय. म्हणजेच डायइलेक्ट्रिकल लॉस जो आहे कॅपॅसिटर कशा पद्धतीने मेजर केला जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेंचरिंग ब्रिज. प्रश्न क्रमांक 9, इन अन इंडक्शन मोटर इफ एअर गॅप इज इन्क्रीज. जर समजा एअर गॅप जर वाढली इंडक्शन मोटरमध्ये तर काय परिणाम होईल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पॉवर फॅक्टर विल लोअर. म्हणजेच काय? पॉवर फॅक्टर काय होईल? कमी होईल. प्रश्न क्रमांक 10, द स्विनबर्न टेस्ट इज कंडक्ट इन ऑर्डर टू डिटरमाइन नो लोड लॉसेस इन केस ऑफ. म्हणजेच आपण म्हणतोय खालील बाबतीत नो लोड सुनिश्चित करण्यासाठी संयोजित केली जाते. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक DC मशीन. ऑप्शन क्रमांक ए DC मशीन. क्रमांक 11, विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलेटर इज यूज्ड इन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टम. म्हणजेच EHV ट्रान्समिशन सिस्टममध्ये खालीलपैकी कोणते इन्सुलेटर वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डिक्स इन्सुलेटर. प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12, इफ डी इज डिस्टन्स बिटवीन द टू मॅग्नेटिक पोल दॅन द फोर्स बिटवीन देम. म्हणजेच जर ड हे दोन चुंबकीय ध्रुवामधील अंतर असेल तर त्यांच्यामधील बल काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डी टू द पॉवर 2. म्हणजे हे जे आहे या ठिकाणी हे डीचा स्क्वेअर दिलेला आहे, म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शन असते. प्रश्न क्रमांक 13, ओपन सर्किट टेस्ट इज ट्रान्सफॉर्मर परफॉर्म विथ. ट्रान्सफॉर्मरमध्ये ओपन सर्किट टेस्टची चाचणी केली जाते. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रेटेड ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 14, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस टू मेजर. लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर हे मोजण्यासाठी एक उपकरण आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डिस्प्लेसमेंट. प्रश्न क्रमांक 15, इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर ED करंट लॉसेस मे बी रिड्यूस बाय. म्हणजेच पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये ED करंट
चा जो लॉस आहे याद्वारे कमी केला जाऊ शकतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डिक्रीजिंग द थिकनेस ऑफ लॅमिनेशन. म्हणजेच लॅमिनेशनची जी थिकनेस आहे ते आपण काय कमी करून ईडी करंट लॉसेस काय करू शकतो? कमी करू शकतो. प्रश्न क्रमांक 16. इफ 10 रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम each are connected in a parallel, the total resistance will be. समजा 10 रेजिस्टन्स आपण एका पॅरलल कनेक्शनमध्ये जर जोडले तर त्याच्या पद्धतीनं टोटल रेजिस्टन्स काय असेल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 ओहम. प्रश्न क्रमांक 17. पॉवर फॅक्टर ऑफ आरसी सर्किट इज. म्हणजेच आरसी सर्किटचा पॉवर फॅक्टर म्हणजे काय? तर उत्तर आहे याचं लीडिंग. ऑप्शन क्रमांक सी, लीडिंग. प्रश्न क्रमांक 18. A ceiling fan draw a current of 0.5 ampere at a voltage of 220 volt and has power factor 0.8 lagging. What is the power of fan? म्हणजे फॅनचा पॉवर विचारलेला आहे. हे एक न्यूमरिकल आहे. अशा पद्धतीचे सुद्धा न्यूमरिकल परीक्षेत विचारले गेलेले आहेत. तर न्यूमरिकल सोडवण्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. तर यामध्ये काय काय दिलेलं आहे? तर एम्पियर दिलेला आहे 0.5, व्होल्टेज दिलेलं आहे 220 वोल्ट आणि पॉवर फॅक्टर दिलेला आहे. आपल्याला यामध्ये फॅनचा पॉवर विचारलेला आहे. फॅनचा पॉवर काढत असताना एक सूत्राचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीचं पॉवर इक्वल्स टू व्ही इंटू आय, व्होल्टेज मल्टिप्लाय करंट इंटू पॉवर फॅक्टर. तर जे जे गिवन दिलेलं आहे ते इक्वेशनमध्ये पुट करून आपण काय पॉवर फाइंड आउट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं जो फॅनचा पॉवर आहे तो 88 वॅट हा फॅनचा पॉवर आपण काढलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. डायोड इज फॉरवर्ड बायस इफ. जर डायोड फॉरवर्ड बायस असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲनोड इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट एक्सप्रेशन ऑफ पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा काय एक फॉर्म्युला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ट्रू पॉवर डिवायडेड बाय ॲपरंट पॉवर. प्रश्न क्रमांक 21. व्हॉट इज द नेचर ऑफ करंट कॉईल अँड व्होल्टेज कॉईल रिस्पेक्टिव्हली इन केस ऑफ वॅटमीटर. वॅटमीटरच्या बाबतीत अनुक्रमे करंट कॉईल आणि व्होल्टेज कॉईलचे स्वरूप काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंडक्टिव्ह अँड रेझिस्टिव्ह. प्रश्न क्रमांक 22. ओहम इज द युनिट ऑफ. ओहम हे कशाचं एकक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रेजिस्टन्स. ऑप्शनचे नंबर जे आहे ते वरती खाली झालेले आहे. लक्षात ठेवा ओहमचं युनिट नेहमी काय असेल? रेजिस्टन्स असेल. प्रश्न क्रमांक 23. मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज फॉर. म्हणजेच मुव्हिंग कॉईल उपकरणे वापरली जाऊ शकतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू मेजर डीसी करंट अँड व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 24. द फंक्शन ऑफ कन्झर्वेटर इन अ ट्रान्सफॉर्मर इज. म्हणजेच कन्झर्वेटरचं कार्य काय आहे ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेलाच्या तापमानातील बदलामुळे तेलाचा विस्तार व आकुंचन काय करते? रोखायचं काम कन्झर्वेटर करते. प्रश्न क्रमांक 25. रेटेड व्होल्टेजवर 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटरचा जास्तीत जास्त टॉर्क आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2 to 4 टाइम्स ऑफ रेटेड टॉर्क. प्रश्न क्रमांक 26. लॅमिनेटेड कोअर इन द ट्रान्सफॉर्मर इज यूज. ट्रान्सफॉर्मरमध्ये लॅमिनेटेड कोअर वापरली जाते. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू रिड्यूस ईडी करंट लॉसेस. ईडी करंट लॉस रोखण्यासाठी लॅमिनेटेड कोअर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करतो आपण? वापरत असतो. प्रश्न क्रमांक 27. द मोस्ट प्रेफर मोटर इज यूज इन अ वॉटर पंप. वॉटर पंपमध्ये आपण जनरली कुठली मोटर वापरतोय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. प्रश्न क्रमांक 28. डबल केज इंडक्शन मोटर विच इज द फॉलोइंग इज नॉट ट्रू. म्हणजे डबल इंडक्शन मोटरबद्दल काय सत्य नाही आहे ते विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेजिस्टन्स ऑफ आउटर बार इज लेस. हे काय त्या ठिकाणी सत्य नाही आहे. म्हणजे काय असतील बाकीचे? बरोबर असतील. म्हणजे लिकेज इंडक्टन्स ऑफ आउटर केज इज लेस. आउटर बार हॅज अ स्मॉलर क्रॉस सेक्शन. हे काय असतील त्या ठिकाणी?
बरोबर असतील. तर आपण या माध्यमातून एवढंच लक्षात ठेवायचं आहे की यामधून कुठल्या कुठल्या टॉपिकवर किती किती प्रश्न विचारले जातात किंवा कुठला टॉपिक हा IBPS साठी इम्पॉर्टंट आहे, यामधून तुम्हाला या लेक्चरमधून या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला सहज समजून येईल. प्रश्न क्रमांक 29. द डायनामोमीटर टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट कॅन बी यूज टू मेजर, म्हणजेच डायनामोमीटर हे उपकरण रिकामी जागा मोजण्यासाठी वापरता येते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव. म्हणजेच डायनामोमीटर करंट, पॉवर आणि व्होल्टेज हे मोजण्यासाठी आपण डायनामोमीटरचा वापर करतो. प्रश्न क्रमांक 30. द सिरीज रिॲक्टर इन अ ट्रान्समिशन लाईन इज यूज्ड फॉर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लिमिटिंग द फॉल्ट करंट. प्रश्न क्रमांक 31. इन एनी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर द प्रायमरी अँड सेकंडरी इंड्यूस व्होल्टेज आर. कोणत्याही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राथमिक आणि दुय्यम प्रेरित व्होल्टेज कुठले असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इन अ फेज. प्रश्न क्रमांक 32. द डिस्ट्रीब्युशन सिस्टम द फीडर कंडक्टर साईज इज युजली डिसाइडेड बाय. म्हणजे फीडर कंडक्टरची साईज कशा पद्धतीने आपण डिसाईड केल्या जाते? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, करंट. प्रश्न क्रमांक 33. व्होल्टेज ऑफ डोमेस्टिक सप्लाय इज 220 वोल्ट AC. दिस रिप्रेझेंट ॲज. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, RMS व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 34. डॅम्पिंग टॉर्क इन अ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट इज ऑलवेज. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ मुव्हिंग सिस्टम. प्रश्न क्रमांक 35. सिलेंड्रिकल रोटर सिंक्रोनस मोटर इज स्विच ऑन द सप्लाय विथ द फील्ड वाइंडिंग शॉर्ट टू देमसेल्फ इट विल बी. म्हणजेच एक बेलानाकार रोटर सिंक्रोनस मोटर पुरवठ्यासाठी चालू केली जाते आणि त्याचे फील्ड वाइंडिंग शॉर्ट केले जाते, तर मोटरवर काय परिणाम होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्टार्ट बट नॉट रन ॲट सिंक्रोनस स्पीड. प्रश्न क्रमांक 36. सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्स इन द क्लोज सर्किट इज झिरो. स्टेटेड लॉ इज कॉल्ड ॲज. त्याचं उत्तर आहे, म्हणजेच आपण म्हणतोय क्लोज सर्किटमधील सर्व पोटेन्शियल डिफरन्सची जर बेरीज शून्य असेल तर अशा नियमाला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, किर्चॉफ सेकंड लॉ रूल. प्रश्न क्रमांक 37. अ चेंज ऑफ 4% सप्लाय ऑफ व्होल्टेज अँड इंडक्शन मोटर विल प्रोड्यूस अ चेंज ऑफ अप्रॉक्सिमेटली. म्हणजेच इंडक्शन मोटरमध्ये पुरवठा व्होल्टेजच्या 4% बदलामुळे अंदाजे किती टक्के बदल होईल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 16% इन रोटर टॉर्क. प्रश्न क्रमांक 38. VF इज मेंटेन कॉन्स्टंट इन फॉलोइंग केसेस ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर. म्हणजेच आपण म्हणतोय इंडक्शन मोटरचा वेग नियंत्रणाच्या खालील बाबतीत VF स्थिर राखला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बिलो बेस स्पीड विथ फ्रिक्वेन्सी कंट्रोल. प्रश्न क्रमांक 39. R ओहमचे प्रत्येकी 3 प्रतिरोधक तारात जोडलेले आहेत. जेव्हा ते डेल्टा कनेक्शनमध्ये रूपांतरित होतील तेव्हा प्रत्येक आर्म रेझिस्टन्स काय असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3R ओहम. प्रश्न क्रमांक 40. 2 कॅपॅसिटर इच ऑफ 220 मायक्रोफॅराड, तिथं पी चुकून आलंय, मायक्रोफॅराड पाहिजे, आर कनेक्टेड इन अ पॅरलल. द कॅपॅसिटन्स ऑफ कॉम्बिनेशन विल बी. म्हणजेच प्रत्येकी 220 मायक्रोफॅराडचे कॅपॅसिटर जर आपण समांतर जोडले तर त्याचा कॅपॅसिटन्स जे आहे ते काय असेल? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 440 मायक्रोफॅराड आहे. प्रश्न क्रमांक 41. इफ व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ द लोड व्हॉट विल हॅपन. समजा व्होल्टमीटर भारांशी सिरीजमध्ये जर जोडले गेले तर काय होईल? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द व्होल्टमीटर विल गिव्ह अ नॉर्मल रिडिंग. प्रश्न क्रमांक 42 आणि हा शेवटचा प्रश्न. द फेरांटी इफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन अ. कशामध्ये आढळतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, AC लाईनमध्ये. अशाच पद्धतीने आपण PYQ क्वेश्चन दररोज घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाशी टॉपिक समजेल
आणि कुठल्या कुठल्या टॉपिकवर ते जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. आणि जे इलेक्ट्रिशियन जे आहेत ट्रेड आणि वायरमन जो ट्रेड आहेत यांचा मिक्स करून काही प्रश्न विचारतील. 50 प्रश्न टेक्निकलचे येणारच आहे 100%. तर ते आपण या PYQ सेशनमधून नक्कीच पूर्ण करू. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओची लिंक लगेच मिळेल. धन्यवाद.